डायरेक्ट ब्रँडचं नाव घेते आणि मी कंटेंट क्रिएटर आहे. माशा न पाण्याशी वैर केल्यासारखा आहे ममा अर्थ सारखा ब्रँड. माझ्याकडे वर्षानुवर्षात येणारे मेल्सच्या मेल्स आहेत आणि ते सतत मला ही गोष्ट प्रमोट कर, हे प्रॉडक्ट प्रमोट कर, ते प्रॉडक्ट प्रमोट कर असं म्हणत असतात. पण मी ते करत नाही. त्याचं कारण असं, तुमचा अनुभव वेगळा असू शकतो. मी माझं वैयक्तिक मत माझ्या प्लॅटफॉर्मवरती व्यक्त करत आहे. मला त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आवडत नाहीत. ते अजिबात जेंटल नाही. ज्या ब्रँडच्या नावामध्ये ममा असं लिहिलंय आणि अर्थ असा लिहिलेला आहे, इट इज सपोज टू बी एक्स्ट्रीमली माइल्ड आणि जेंटल. काही प्रॉडक्ट्स बेबीसाठीचे आहेत आणि ते मी अथांगवरती, माझ्या बाळावरती, ते जे गॅस रिलीज होणारा हिंगाचा, हळद हिंग टाईप्स काहीतरी हिंग असलेलं एक रोल ऑन सारखं होतं, त्यांना पोटाला संपूर्ण रॅश आली अथांगला. बाळासाठी बनवलेले प्रॉडक्ट्स माइल्ड आणि सॉफ्ट नाही आहेत, तर मी माझ्या चेहऱ्याला तर अजिबात लावणार नाही. पैसे वाया घालवणार नाही. इन्फ्लुएन्सर मार्केटिंगसाठी जे पैसे ते घालवत आहेत त्याच्यासाठी मला असं सांगायला आवडेल, मी कुठच्याही ब्रँडला कधीच असा डायरेक्ट नाव घेऊन विरोध करत नाही. त्याच्यावरती व्हिडिओज करत नाही. ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत, उपयुक्त आहेत, वर्क होतात, पैसे वर्थ असतात, इन्व्हेस्टिंग चांगल्या चांगल्या गोष्टी त्या समोर सांगाव्यात, ना की याच्याविषयी बोलत राहावं असं मला वाटतं. या ब्रँडनं मी असं सांगेन उलट स्वतःहून, तुम्ही प्रॉडक्ट उत्तम करण्यासाठी, क्वालिटी करण्यासाठी, पूर्ण रिवॅम्प करण्यासाठी काहीतरी गोष्टी कराव्यात. तुम्हाला मार्केटिंगचा एवढा पैसाच घालावा नाही लागणार. ऑफकोर्स बाजारात आणण्यासाठी प्रत्येक ब्रँडला, प्रॉडक्टला मार्केटिंग करावंच लागतं, तेवढं ठीक आहे. पण इतकं अग्रेसिव्ह इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करण्यापेक्षा त्या प्रॉडक्ट आणखी क्वालिटी आणि चांगले करण्यासाठी त्याच्यावरती काम केलं तुम्ही, तर मला पण खोटं ठरायला खूप आवडेल आणि मला पण तुमचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायला खूप आवडेल.